करण्याचं भाग्य मला मिळालं. मी मनापासून आनंदित आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण 3-4 महिने अगोदरपासून वातावरण अगदी आनंदीमय होतं. चांगल्या वातावरणात हा मॅरेथॉन होते. मनाला अतिशय आनंद होत आहे. 15,000 पेक्षा जास्त स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. एक तास 2 मिनिटं जवळपास अनिश थापाच्या नावावर 1 मिनिट 4 सेकंद आणि 37 सेकंदांचा होता. आणि जसं आता निवडून आल्यानंतर मी प्रथमच या स्पर्धेला आज सकाळी पहाटे 5:30 वाजता जी स्पर्धा सुरू होणार होती त्याचं मला निमंत्रण दिलं होतं आणि मी जातीने उपस्थित राहिलो. माझ्यासोबत आमदार राजन नाईक आहेत. सातत्याने 12 वर्षापासून ही स्पर्धा वसई विरार महानगरपालिका ही आयोजित करत असते. यावर्षीसुद्धा साधारणतः 12,000पेक्षा जास्त स्पर्धक इथे सहभाग नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळे असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि अत्यंत चांगला उदंड असा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की अद्ययावत यंत्रणेमध्ये ही स्पर्धा खेळली जाते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने नियोजन पाहिजे तसं नियोजन हे वसई विरार महानगरपालिकेने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे वसई विरार महानगरपालिकेचे सर्व अधिकारी यांचं अभिनंदन आहे. त्यासोबत त्याच्या जी पोलीस यंत्रणा आहे किंवा इतर यंत्रणा आहे त्या सर्व अतिशय खूप चांगलं सुरेख नियोजन आपण केलेलं दिसते. त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप आनंद वाटतो आहे की यावेळेस वसई विरार महानगरपालिकेतल्या सर्व मतदार राजाने आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने ही जी काय मॅरेथॉन स्पर्धा होते ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी नव्हे, केवळ वसई विरार महानगरपालिकेसाठी नव्हे तर वसई विरार महानगरपालिकेच्या विकासासाठी ही धाव होते आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही विकासाची घोडदौड, विकासाची धाव निश्चितच दुप्पट गतीने नव्हे तर तिपटीने वाढलेली दिसते. काही वाटत नाही. बघा, खेळामध्ये राजकारण नसतं. राजकारणामध्ये खेळ होतो पण खेळामध्ये कधी राजकारण नाही आहे. सर्व राजकीय पक्षाचे लोक इथे उपस्थित आहेत आणि नेहमीप्रमाणे महानगरपालिकेची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, कलाकडा महोत्सव समिती, आर्यांची ब्रुनो आणि त्यांची टीम, त्या जोडीला डॉक्टर्स मंडळी, या सगळ्यांचं चांगलं सहकार्य आहे. नागरिकांचं, सर्व पक्षांचं सहकार्य आहे, स्पर्धकांचं सहकार्य आहे. त्यामुळे